गुड मॉर्निंग मुलांनो. आजची कविता आहे आजीबाईंचा स्वयंपाक. तुम्ही गावाला जाता की नाही आणि मग आजी तुमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करते. तुम्हाला काय आवडेल काय नाही याचा विचार करून करते की नाही. तशीच एक आजीबाई होती आणि तिने कसा स्वयंपाक केला मुलांसाठी त्याची ही कविता आहे. अगदी लहानपणी आम्हाला ही कविता ऐकवलेली आहे आमच्या बाईंनी. माहिती आहे इतकी लांब कविता जुनी आहे ही. पण तुम्हाला नवीच आहे हो की नाही, का तुम्ही हे ऐकलेलीच नाही. मग ऐका हा. आजच्या कवितेचं नाव आहे आजीबाईंचा स्वयंपाक. एक होत्या आजीबाई, एक होत्या आजीबाई, स्वयंपाकाची त्यांना घाई. का बरं घाई? मुलांना भूक लागेल आणि मग मुलं भूक भूक करतील, मग त्यांना कसा धीर निघणार, म्हणून त्यांना घाई झाली. एक होत्या आजीबाई, त्यांना स्वयंपाकाची घाई. वेळ झाली जेवायची, गर्दी जमली मुलांची. कोण मुलं? सगळी नातवंड सुट्टीला आलेली जमली आजीच्या जवळ. आजी भूक करायला लागली हो की नाही. वेळ झाली जेवायची, गर्दी जमली मुलांची. कोण कोण मुलं आली? अर्णव आला, आरा आभा आली, रिधिमा रिशिता इरा मिहिका आली. रेयांशाला श्रेयांशाला नीलला घेऊन सानवी आली. किती नातवंड सगळी आली आहेत, मित्रमैत्रिणींना घेऊन आली आहेत आजीबाईचा छान छान स्वयंपाक खायला. सर्वांना लागली भूक भूक. भाकरे भाकरे लवकर फुग. आजी भाकरी करत होती आणि टम्म फुगलेली भाकरी सगळ्यांनाच आवडते. मग मुलं काय म्हणली? मुलांना लागली भूक भूक. भाकरे भाकरे लवकर फुग. आजीची भाकरी फुगली फुगली. आजीची भाकरी फुगली फुगली. मुले हसू लागली लागली. मुलांना गंमत वाटली, भाकरी फुगली कशी? त्यात फुग्यात भरतात तशी हवा भरली की काय आजींनी, अशी गंमतच वाटली त्यांना हो की नाही. त्यामुळे आजीची भाकरी फुगली फुगली, मुले हसू लागली लागली. मग आजींनी काय केलं? मग आजींनी काय केलं? ताकातलं लोणी काढलं. भाकरीवर लोण्याचा गोळा मस्त आवडतं की नाही. आजीनी काय केलं केलं, ताकातलं लोणी काढलं काढलं, भाकरीवरती वाढलं. भाकरीवरती वाढलं, मुलांना खूप आवडलं. असं मस्त खाल्लं मुलांनी लोणी. आणि काय केलं? आता नुसतं लोणी भाकरी खाणार का? मग आजीनी काय काय मजा केली. भाजी केली मेथीची, चटणी केली दाण्याची, झणझणीत केलं पिठलं. झणझणीत म्हणजे तिखट मिरची मिरची घालून झणझणीत केलं पिठलं. मुलांना ते वाढलं. पण पिठलं खरं मुलांसाठी केलेलंच नव्हतं, केलं होतं त्यांच्या आईबाबांसाठी. पण मुलांना पण सगळं पाहिजे असतं हो की नाही. हे काय आहे मला पाहिजे, हे काय आहे मला पाहिजे. मग आजीनी मुलांना पण वाढलं. आजीनी केलं पिठलं, मुलांना ते वाढलं. पिठलं होतं झणझणीत, मुलांनी केलं हाय हाय. हा हा हाय हाय, मुलांनी केलं हाय हाय. मग आजींनी वाढली साय साय. साय खाल्ल्यावर मज्जा आली की नाही. आजींनी वाढली साय साय. मुलांसाठी आजीने काय केलं होतं? आजीनी केली उसळ. उसळ केली मटकीची, सर्वांच्याच आवडीची. उसळ केली मटकीची, सर्वांच्याच आवडीची. मटकीला आले मोड मोड, आजीचा स्वयंपाक गोडच गोड. आजीच्या हातची प्रत्येक गोष्ट मुलांना खूप आवडते की नाही. म्हणून मटकीला आले मोडच मोड, आजीचा स्वयंपाक गोडच गोड. आवडली कविता? आजीबाईंचा स्वयंपाक.